बांगलादेशी राहत असल्याची माहिती सांगा आणि 1111 रुपये मिळवा। शिंदे गटाचे युवा सचिव राजेंद्र सिंह भुल्लर महाराज कल्याण उल्हासनगरात बॅनरबाजी। उल्हासनगरात मागील काही काळापासून अनेक बांगलादेशी नागरिक अवैधरित्या घुसखोरी करून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी उल्हासनगर शहरातून बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती। काही दिवसांपूर्वी एका बांगलादेशी नागरिकाने अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसून हल्ला केला होता। त्यानंतर प्रशासन सतर्क होऊन त्यांनी बांगलादेशी नागरिकांना पकडण्यासाठी हालचाली करण्यास सुरुवात केली होती। आता बांगलादेशी विषयावर शिंदे गट देखील आक्रमक झाला असून शिंदे गटाचे युवा सचिव राजेंद्र सिंह भुल्लर महाराज यांनी कल्याण उल्हासनगरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे। या बॅनरवर आपल्या परिसरात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची माहिती देणाऱ्यास 1111 रुपये बक्षीस जाहीर केले आहे। तसेच कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे कामासाठी ठेवण्याआधी त्याची चौकशी करावी असं आवाहन व्यापाऱ्यांना केलं आहे। कुछ दिन पहले हाल ही में मुंबई में एक इंसिडेंट हुआ था। बांग्लादेशी ने एक फिल्म एक्टर पे अटैक किया था। उसके बाद में उल्लासनगर पुलिस ने सतर्क होकर 12 बांग्लादेशी उल्लासनगर से पकड़े गए। तो मेरा शहर वासियों से और नागरिकों से ये निवेदन है कि भी अपने आस पड़ोस में अगर कोई बांग्लादेशी रहता है उसकी सूचना हमारे जनसंपर्क कार्यालय में या पुलिस स्टेशन में दी जाए। जो जानकारी देगा उसकी नाम गुप्त रखा जाएगा और जानकारी देने वाले को उल्लासनगर शहर प्रमुख भुल्लर महाराज की तरफ से 1111 का इनाम दिया जाएगा। उल्लासनगर में सभी व्यापारियों से, होटल वालों से, कारखाने वालों से और इनसे निवेदन करता हूं कि भाई आप किसी भी व्यक्ति को जॉब पे रखते हैं बगैर पुलिस वेरिफिकेशन के उनको जॉब पे नहीं रखा जाए। घोडबंदर रोडवरील हायपर सिटी मॉल मध्ये भीषण आग। पुमा बँडच्या आउटलेटला लागली आग। ठाण्यातील हायपर सिटी मॉल मध्ये आज सकाळी 7:50 आग लागल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली। मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पुमा ब्रँडच्या आउटलेटमध्ये आग लागल्याची घटना। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली। सकाळच्या वेळेमुळे मॉलमध्ये ग्राहकांची गर्दी नव्हती। ठाणे आपत्ती विभागाच्या एक पिकअप फायर गाडी, एक रेस्क्यू गाडी, एक हाय राईज गाडी आणि ठाणे पालिकेचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित। आग लागण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट। ठाणे महापालिकेचे कर्मचारी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत। बीबीएस न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। धनंजय देशमुख जरांगेंच्या सामूहिक उपोषणात सहभागी। धनंजय देशमुख हे जरांगेंच्या सामूहिक उपोषणात सहभागी झाले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास या निर्णयाचं देशमुख कुटुंब स्वागत करेल असंही धनंजय देशमुख यांनी म्हटले। जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सरकारने विचार करावा अशी मागणीही धनंजय देशमुख यांनी केली आहे।
आंदोलनात सहभागी दादा काय सांगाल, आज पाटलांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे, तुम्ही सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झाला. आम्ही रात्रीपासून मी स्वतः आंदोलनात सहभागी झालेलो आहे. दादाची प्रकृती खालवलेली आहे. काल रात्री त्यांना बोलण्याची इच्छा असताना सुद्धा त्यांना बोलता नाही आलं. हातात हात घेतला फक्त. आणि मला देखील काय त्यांना बोलावं, काय म्हणजे विनंती करावं हे कळलं नाही. मी निर्णय घेतला की आंदोलनात सहभागी झालं पाहिजे. ज्या समाजासाठी ज्या मागण्या आहेत, ज्या रस्ता आहेत, यासाठी दादा मागील 1.5 वर्षापासून हे आंदोलन करत आहेत. त्यासाठी सर्व समाजाने सहभागी होणं गरजेचं आहे. कारण दादांची गरज समाजाला आहे आणि मी एक समाजाचा घटक असल्यामुळे या आंदोलनात माझं सहभागी होण्याचं माझं पण कर्तव्य आहे. म्हणून मी या आंदोलनात सहभागी झालेलो आहे. आणि जोपर्यंत मला काही टेक्निकल काम येत नाही किंवा माझी तिकडे काही गरज असेल तरच मी जाणार नाही, इथंच थांबणार आहे. दादा, राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुद्धा घेण्याची शक्यता आहे. तुम्ही स्वागत कराल काय? स्वागत करण्यापेक्षा ज्या प्रशासनातल्या सगळ्या हे पुढमोडून गेलेल्या सगळ्या संस्था आहेत, ज्यांनी या सगळ्या गोष्टीचा गंभीर परिणाम झालेला आहे, चुकीच्या गोष्टी करायला भाग पडला आहे सगळ्या, त्यासाठी सरकारला जे त्रास झालेला आहे किंवा सरकारला ज्या सगळ्या म्हणजे सगळे प्रश्न उभे राहिलेले आहेत सरकार पुढे, त्यासाठी सरकारने जे निर्णय घेतील जेणेकरून या आपल्या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये कुठं अडसर ठरत आहेत, त्यासाठी त्यांनी ते निर्णय घेतले पाहिजेत. ते त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. यासाठी आम्ही पण मागणी करतो की जे तुम्हाला उचित आहे, जे तुम्हाला ह्या समाजामध्ये, या बीड जिल्ह्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या, ज्या गोष्टी घडू नयेत, यासाठी पावले उचलावं लागतील ते त्यांनी उचलावीत. आम्ही त्यांनी जे निर्णय घेतील त्यावर आम्ही म्हणजे त्याचा स्वीकार करू की हे त्यासाठी केलेलं आहे आणि आम्ही त्याची वाट बघतो. सैफ अली खान हल्ला प्रकरण संशयित आकाश कनोजियाची नोकरी गेली आणि लग्नही तुटलं, घरच्यांना देखील मानसिक त्रास. सैफ अली खान हल्ला प्रकरण संशयित आरोपीला छत्तीसगड मधून केली होती अटक. आरपीएफ जवानांकडून अटक करून संशयित आकाश कैलास कनोजिया यास देण्यात आले होते मुंबई पोलिसांच्या ताब्यात. आकाश कनोजिया याला चौकशी दरम्यान पोलिसांकडून फोटो प्रसार माध्यमांमध्ये देण्यात आला होता. आकाश कनोजियाचा फोटो मोठ्या प्रमाणात प्रसार माध्यमातून झुलकू लागल्याने आकाशचं जमलेलं लग्नही मोडलं आणि नोकरीही गेली. पोलिसांकडून केलेल्या अन्यायामुळे आकाश कनोजियाच्या वैयक्तिक जीवनासह व्यावसायिक जीवनही झाले उद्ध्वस्त. चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतलेल्या आकाश कनोजियाचे नोकरीसह लग्न मोडल्यामुळे घरच्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतोय. पहला भी बोला है, अभी भी बोल दो. अभी मैं आपको एक बात बोल रहा हूँ, जो हमारा आकाश कनोजिया के साथ में मुंबई पुलिस ने किया, नवाब मलिक शेख सैफ अली खान ने जो भी किया है, जो भी उसके साथ में जो अन्याय किया है या वो नहीं किया है, फिर भी आप लोग ने किया, उसको सही राय दो और उसके बारे में अच्छा सोचो.
सुरेश धस यांना शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय ते बीड मधल्या दहशतवादाविरोधात तांडव करणार नाहीत, संजय राऊत म्हणाले. खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बीड मधील सुरेश धस यांच्या कारवायांना शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. तसेच देशातील न्याय व्यवस्था सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की न्याय व्यवस्था सरकारच्या दबावाखाली आहे. न्यायमूर्ती लोकूर यांनी यापूर्वीही मुख्य न्यायाधीशांविरोधात पत्रकार परिषद घेतली होती, त्यामुळे देशातील परिस्थिती गंभीर आहे. अंजली दमानिया यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, बीडमध्ये सुरेश धस यांनी दहशतवादी विरोधात तांडव सुरू केलं आहे आणि त्याला सरकारचा आशीर्वाद असल्याशिवाय ते घडू शकत नाही. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुरू असल्याचं धस म्हणतात. यामागे भाजपाचा संबंध आहे का हे लवकरच स्पष्ट होईल. लाडकी बहीण योजना आणि महाराष्ट्राच्या कर्जावर संजय राऊत म्हणाले, नीती आयोग आणि देशाच्या शिखर बँकेच्या अहवालानुसार महाराष्ट्र सरकारच्या घोषणांमुळे राज्याला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे 45,000 कोटींचं कर्ज वाढलं आहे. कर्जमाफी जाहीर केली आहे, ती आधी द्यावी लागेल. हे पैसे मोदींकडून आणणार का, अडाणीच्या खिशातून आणणार का, ते स्पष्ट करावं. तसंच रायगड मधील वाढत्या संघर्षावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, विधिमंडळात गँगवॉर सुरू आहे. सुनील तटकरे यांच्या विरोधात जी भाषा वापरली जाते ती चिंताजनक आहे. हे थांबलं पाहिजे, तर रक्तपात होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळीच हस्तक्षेप करावा. बघूयात यावेळी नेमकं संजय राऊत काय म्हणाले ते. काय रे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत आज निकाल आहे. काय वाटतं निकाल? मी कसं काय सांगणार? आम्हाला आमदार अपात्रतेच्या संदर्भात सुद्धा निकाल अपेक्षित होता केंद्राकडून, की न्याय मिळेल, संविधान आणि घटनेनुसार न्याय मिळेल. आमदार ज्यांनी पक्षांतर केलंय ते अपात्र ठरतील. बेकायदेशीर घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्ट दणका देईल, पण अपेक्षा या देशामध्ये न्यायाच्या बाबतीत ठेवता येत नाही. आजच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी सांगितलेलं आहे, या देशाचं सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, हे सरकारच्या दबावाखाली. हे कोण सांगताय? न्यायमूर्ती मदन लोकूर, जस्टिस मदन लोकूर, ज्यांनी अनेक वर्ष उच्च न्यायालयात आणि सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश पदावर काम केलं, अत्यंत वरिष्ठ न्यायाधीश. ते म्हणतायत की आमची न्यायव्यवस्था अगदी सुप्रीम कोर्ट पासून ही सरकारच्या दबावाखाली आणि त्यानुसार निर्णय घेते. अशा वेळेला जेव्हा एक न्यायमूर्ती जे सांगतोय आणि न्यायमूर्ती लोकूर हे इतर न्यायमूर्ती पण रिटायर झाल्यावरती बोलणारे नाही आहेत, ते जेव्हा त्यांच्या पदावर होते तेव्हाही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, जे 4 न्यायमूर्ती होते ज्याने मुख्य न्यायाधीशाविरुद्ध पत्रकार परिषद घेतली होती, त्यात मदन लोकूर होते. बेडरपणे काम करणारा माणूस. त्यांनी सांगितलं न्याय मिळत नाही, न्यायासाठी दबाव येतो निकालासाठी, तर आम्हाला काय न्याय मिळणार. आणि म्हणूनच चंद्रचूड साहेबांनी जे काय 3 वर्ष मैदानावर खेळत राहिले, बॉल घासत राहिले बरं का, आणि विकेट घेतलीच नाही, त्यामुळे. बोला राऊतसाहेब, एक दुसरा विषय आहे की धनंजय मुंडेंच्या राजकीय भवितव्याचा आज फैसला होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काल अजित पवारांची भेट घेतली. बीडमध्ये कशा पद्धतीने दहशत आहे, काय पुरावे आहेत, ते सगळे अजित पवारांना दाखवले. आज अजित पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही होणार नाही, चर्चा आहे. काहीही होणार नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आधी तिथं आंदोलन सुरूच होतं, लोक रस्त्यावर आलेच होते. सुरेश धस यांनी तर तांडव केलेलं आहे.
बीडमधल्या दहशतवादाविरुद्ध धसांचं तांडव सुरू आहे, तांडव. आणि त्या तांडवाला शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही. तरी आज मिस्टर कराड हे इस्पितळात आहेत. त्यांचं कुठे काय दुखतंय मला माहित नाही, पण ते इस्पितळात आहे. त्यांच्यासाठी इस्पितळात एक मजला रिकामा केलेला आहे. इतर अनेक सोयी सवलती त्यांना मिळत आहेत. एका मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का? अजित पवारांना दिसत नाही का? आणि हे सगळं धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असं सुरेश धस सांगतायत, जे भाजपचे आमदार आहेत. आणि अंजली दमानिया यांचाही भाजपचाच संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फार तर. त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका. काहीच फैसला होणार नाही. काही दिवसांनी वाल्मिक कराड हे राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतील. उद्धव ठाकरे कोण? सपोर्ट करतात, कोण? आणि डॉक्टर देखील सपोर्ट करतात. सरकार पक्षाचे आमदार आहेत, त्यांच्याकडे पक्की माहिती आहे. धस साहेबांचं ऐकलं पाहिजे. धस साहेबांचं ऐकलं पाहिजे असं मी म्हणेन ना. ते त्या भागातले आमदार आहेत, त्यांना तिकडली परिस्थिती माहिती आहे. आम्ही मुंबईतून बोलणं योग्य नाही. उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये किती चर्चा सुरू आहे एकत्र येण्यासंदर्भात, आणि संजय राऊत हे अंधारात आहेत असं रवी राणा म्हणतायत. बोलत आहे, त्यांच्याकडे काय लक्ष देत. एक आणखी विषय की सरकारी उधळपट्टीमुळे तिजोरीत खडखडाट आहे. लाडक्या बहिणींमुळे त्या योजनेमुळे 45,000 कोटींचा बोजा, अशा पद्धतीची माहिती समोर येते. नीती आयोग आणि या देशाचे शिखर बँक याने जी माहिती समोर आणलेली आहे त्यात स्पष्ट दिसत आहे की ज्या रेवडी योजना जाहीर केलेल्या आहेत निवडणुकीच्या आधी मतं मिळवण्यासाठी, त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य हे कर्जाच्या खाईमध्ये ढकललं गेलं आहे. लाडक्या बहीण योजनेमुळे 45,000 कोटीचं खड्डा आहे. अजून कर्जमाफी व्हायची आहे. कर्जमाफीची सुद्धा जाहीरनाम्यात घोषणा केली आहे आणि ती आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. खोटं बोलू नका फडणवीसजी. कर्जमाफी देऊ हे आपली भूमिका आहे. अजित पवारांची भूमिका आहे. एकनाथ शिंदेंची भूमिका आहे. लाडक्या बहिणीबरोबरच तुम्हाला कर्जमाफी द्यावी लागेल आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावे लागतील, हे तुमचं वचन आहे. त्याच्यामुळे पैसे कुठून आणायचे? मोदींच्या घरातून आणायचे का अडाणीच्या खिशातून काढायचे की गुजरातमधून आणायचे हे तुम्ही ठरवायचे. पण ज्या घोषणा तुम्ही केलेल्या आहात त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. मराठीतला आणखी काही प्रश्न आहेत की बाबा सिद्दीकी खून प्रकरणात किंवा हत्या प्रकरणात त्यांचा मुलगा जिशान सिद्दीकीचा जो जबाब नोंदवला गेलाय, त्यात आपल्या पक्षाचे नेते अनिल परब यांच्यासह मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख आहे. अनिल परब हे स्लम डेव्हलपमेंट प्रकरणामध्ये खासगी बिल्डर्स आणण्याचा प्रयत्न करत होते. मोहित कंबोज यांच्याशी हत्येआधी अर्धा तास व्हॉट्सअपवर बाबा सिद्दीकींची चर्चा झाली, अशा पद्धतीची माहिती आणि साधारण 11 बिल्डर्सची नावं या प्रकरणात जिशान सिद्दीकीला दिलेली आहे. नाही बघा, याच्यामध्ये माझ्याकडे माहिती नाही की या सगळ्या विषयाशी माझा तसा संबंध नाही. जिशान सिद्दीकींच्या वडिलांचं निधन झालेलं आहे. आता त्यांनी काय स्टेटमेंट दिलंय आणि पोलिसांची काय भूमिका आहे ठरवावं लागेल. मला माहित नाही, मला माहिती घ्यावी लागेल. तुम्ही ज्यांची नावं घेतायत त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मी याच्यावरती कोणतेही मत व्यक्त करणार नाही. रावसाहेब, आणखी एक विषय होता की माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना असं म्हटलंय की एवढं पतन होत असतानाही आत्मचिंतन करण्याऐवजी गद्दारीवर बोलत आहेत. रस्सी जल गई पर अभी तक बल नहीं गया, जो बूंद से गई वो हौद से नहीं. बघा, ही लिहून दिलेली भाषण आहेत. एकनाथ शिंदेना मी ओळखतो. आमचे मित्र होते बरं का. त्यांच्याने आमचं फार अगदी गुळपीट होतं एकेकाळी. जिथे आपण आज उभे आहोत तिथे यायचे ते. तर तुम्ही आता रस्सी जलगई वगैरे, आता तुमची रस्सी कधी जाळतील बीजेपी वाले त्याकडे लक्ष ठेवा. तुम्ही भाजप बरोबर आहात, तुम्ही आगीशी खेळताय. आम्ही वाचलोय. आमची रस्सी पुन्हा नव्यानं आम्ही वळू आणि त्याचा फासही करू. कोणाच्या गळ्यात टाकायचं आहे ते टाकू. आम्ही स्वाभिमानानं बाहेर राहिलोय.
तुम्ही सगळे ज्या लाचारीच्या मार्गाने चाललेला आहात त्याला स्वाभिमान म्हणत नाही. रस्सी जल गई, हौस से गई, बुन से आई, हे ठीक आहे. इतिहासातले दाखले आम्हाला देऊ नका एकनाथजी. आम्ही तुम्हालाही ओळखतो आणि तुमच्या बरोबरच्या तुमच्या सहकार्याने ओळखतो. जे पळून गेले डरपोकपणानं त्यांनी अशी भाषा करणं बरोबर नाही. राहुल साहेब, याआधी आपण राजकारणात राजकीय आरोप प्रत्यारोप पाहिले, ट्विटर वॉर बघितलं, फोटो वॉर बघितलं, पण महायुतीमध्ये आता एक नवं व्हिडिओ वॉर समोर येत आहे. गोगावले आणि शिंदे शिवसेनेचे आमदार तटकरेंच्या व्हिडिओ बद्दल बोलतात की ते आम्ही बाहेर आणू, तर तटकरेंचे समर्थक किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते म्हणतात की आम्ही गुवाहाटीतले व्हिडिओ समोर आणू. मी याच्यावरती काय बोलणार किंवा आम्ही काय बोलू शकतो याच्यावरती? हे BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. एपीएमसी बाजारात भेंडी महागली, 60 रुपये किलोने होते भेंडीची विक्री. थंडीच्या हंगामात भेंडीच्या भाजीला मोठी मागणी असते, मात्र नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या भेंडी महागली आहे. 30 रुपये किलोने मिळणारी भेंडी सध्या 60 रुपये किलोने विकली जात आहे. दरम्यान सध्या थंडीचा हंगाम सुरू असल्याने भेंडीची आवक बाजारात कमी येत आहे. आवक कमी असल्याने दर वाढले असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं, तर पुढील 15 दिवस मध्ये दर कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ठंडी के मौसम में जो माल कम आता है ना, इसके लिए बाजार टाइट रहता है. 672 भिंडी इधर बिक रही है कम से कम. पहले 436 35 था, अभी 20 22 25 रुपया महंगा भिंडी चल रहा है. माल कम आ रहा है ना, ठंडी माल कम रहता है ना. जिसको जरूरत रहेगा वो लेगा ना सर. भिंडी का पोजीशन अभी क्या होता है, ठंडी के मौसम में भिंडियाँ खेतों में कम निकलती हैं और ठंड होने के कारण जो है भिंडी का पैदावार कम आता है, आवक कम रहता है, इसलिए मार्केट भिंडी का हमेशा ठंडी में टाइट रहता है. अभी इस पोजीशन में मटर का बाजार डाउन रहता है. मटर 400 मटर आता है, इसलिए मटर का पोजीशन, मटर भी बिक रहा है 26-28 हजार हो गया मटर का. गोभी का बाजार डाउन है, कैबेज बाजार डाउन है और बाकी सारे भाजी का बाजार डाउन है. लेकिन भिंडी बाजार ठंडी के मौसम में बहुत टाइट रहता है. हर साल हमेशा का सिस्टम है जो है कि ठंडी मौसम में भिंडी का बाजार टाइट ही रहता है, क्योंकि ठंड होने के कारण जो है पैदावार कम होती है, तो इसलिए आवक कम रहता है. आवक कम होने के कारण जो है भिंडी का मार्केट ठंडी में हमेशा टाइट रहता है. अभी कितने रुपए है? अभी भिंडी का बाजार चल रहा है 56 से 60 रुपए चल रहा है होलसेल रेट, और बाहर भिंडी 80 रुपए बिक रहा है, 80 रुपए बिकता बाहर. कितने रुपए का फर्क है? अभी फर्क तो काफी फर्क हो गया. भिंडी का बाजार आधर सीजन में 20-22 रहता है अभी, लेकिन ठंडी होने के कारण पैदावार कम आने के कारण जो है भिंडी का पोजीशन हमेशा ठंडियों में जो है हमेशा 20 से 30 रुपए ज्यादा ही रहता है भैया. नहीं, आगे हो जाए कम. अभी आने वाले 15-20 एक महीने बाद भिंडी का पोजीशन डाउन हो जाएगा. जैसे गर्म मौसम आएगा उससे भिंडी का पैदावार ज्यादा निकलना चालू हो जाएगा, तो भिंडी बाजार कम हो जाएगा, ऑटोमेटिक कम हो जाएगा. ओम प्रकाश गुप्ता. अजित पवारांच्या स्वागतासाठी बीडमध्ये बॅनरबाजी. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार गुरुवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी बीड शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. दरम्यान अजित पवारांच्या दौऱ्याबरोबरच भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा देखील दौरा आहे आणि त्यांचे देखील स्वागताचे बॅनर झळकत आहेत. महायुतीच्या माध्यमातून पहिल्यांदाच भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने
बीडमध्ये पंकजा मुंडे आणि अजित पवार या दोघांचे एकाच बॅनरवर फोटो पाहायला मिळत आहे। पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवारांचा हा पहिलाच दौरा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। आर्णी पोलीस स्टेशनच्या बांधकामासाठी बेमुदत उपोषण। आर्णी येथील पोलीस स्टेशनला शासनाने 58 जागा दिली। या जागेत संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी निधी देण्यात यावा आणि तात्कालीन तहसीलदारांनी वरिष्ठांना चुकीचा व खोटा अहवाल सादर करून दिशाभूल केली। त्यामुळे प्रकरण 2 वर्ष प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची खाते निहाय चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याची मागणी प्रल्हाद इंगळे यांनी तहसील समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोवर उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद इंगळे यांनी प्रशासनाला दिला आहे। पोलीस स्टेशन आर्णी करिता आर्णी खंड 2 मधील 58 जागेला शासन मान्यता प्राप्त झाली। त्या जागेच्या वॉल कंपाऊंड करिता निधी मंजूर होऊन वॉल कंपाऊंडचे काम सुरू करण्यात यावे। तसेच 2 वर्षापासून प्रकरण प्रलंबित ठेवणाऱ्या तत्कालीन तहसीलदार श्री परशुराम भोसले यांनी जिल्हाधिकारी यांना खोटा चुकीचा दिशाभूल करणारा अहवाल सादर करून शासनाची व जनतेची तसेच आर्णी विकास कामात अडथळा आणला। त्यांच्यावर खातेनिहाय चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139।